हाय गाईज, गटारी स्पेशल चिकन रेसिपी. चिकनला चांगला धुवून मसाला वगैरे लावून तेल टाकून त्याला चांगलं मिक्स करून बाजूला ठेवलं. त्यानंतर कांदा, टमाटा, अद्रक, लसूण बारीक करून घेतलं, भाजून छानपैकी खोबरं टाकून कोथिंबीर वगैरे टाकून. त्यानंतरला माझी आई अशीच करायची, तेल गरम करते, त्यामध्ये ते मसाला टाकते आणि मग गॅस बंद करून टाकते, कारण की तेल कढई जाम गरम झालेले असते, त्यामुळे तरी छान सुटते. आणि चिकन मसाला टाकते एव्हरेजचा आणि एकदम त्याला ना चांगलं भाजून त्याचं स्वतःहून तेल सुटलं पाहिजे चिकनचं. आणि मटणाच्या रश्शासाठी असंच त्याला मसाल्यांना भाजून द्यायचं असं की त्याने रसाला तरी सुटते आणि वेगळीच चव येते. आणि घाटी पद्धतीमध्ये जेवण बनवायचं असेल तर बाबा झणझणीत असतं. हे झणझणीतच आहे आणि याला चांगलं भाजून देते. त्यानंतर मी याला 5 मिनटं बंद करून ठेवलं होतं. आणि त्यानंतर आपण जे मिक्स केलेलं चिकन आहे ना, ते चिकन याच्यामध्ये आपण टाकू आणि हे चिकन टाकून आपण याला मिक्स करून एक 5 मिनटं सोडवा. कारण की चिकनला स्वतःला पाणी असतं, त्या मसाला त्या चिकनला स्वतःहून लागला पाहिजे, त्याने अजून टेस्ट येते. त्याला झाकण लावून मी 5 ते 10 मिनटं ठेवते. आणि मी हे गरम केलेलं पाणी टाकते याला. तर 10 मिनटं पण नाही ठेवलं ना तरी पण चालेल, झालं आहे रेसिपी. असं 45% तर चिकन शिजलं आहे. याला ठेवलं आणि हा झाला आहे गटारी स्पेशल चिकन रस्सा, घाटी पद्धतीचा, मस्त झाला आहे. तुम्हाला ते सांगते, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मी नवीन तुमच्यासाठी छान छान रेसिपी घेऊन येत आहे.